पुण्यातल्या या अपघातानंतर राज्यामध्ये अनेक ठिकाणी अपघातांची मालिकाच पाहायला मिळतेय। मुंबईमध्ये सायन हॉस्पिटलचे डीन राजेश डेरेंच्या कार धडकेमध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। हॉस्पिटलच्या गेट नंबर 7 वर रात्री 8:30 वाजता हा अपघात घडला। मात्र 14 तासांनंतर डीनकडून याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली। दरम्यान अपघात प्रकरणी राजेश डेरेंविरोधात गुन्हा दाखल झाला असून सायन पोलिसांनी त्यांना अटक केली आहे। जखमी महिलेची पाहणी केली असता तिचे जखमा पाहता तिचा अपघात झाल्याचं प्रथमदर्शनी आम्हाला जाणवलं। त्याप्रमाणे आम्ही चौकशी केली आणि प्रिमायसेसमध्ये असं निष्पन्न झालं की एका कारने ब्लॅक कलरची एक कार होती, त्याच्यामध्ये वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांच्या गाडीला त्या महिलेच्या अपघात झाल्याचं प्रथमदर्शनी आम्हाला जाणवलं। सदा आम्ही तिच्या मुलाच्या तक्रारीवरून एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पुढील तपास सुरू आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।